टीम पाहायला मिळेल. रॉयल स्टनर मीरा रोड आजच्या दिवसात प्रामुख्याने जर पाहिले गेले तर 8 टीमांना प्राधान्य दिल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी. मॅचला सुरुवात करूयात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिल्यामध्ये प्रसाद भुते तयार झालेत. पंचांचा इशारा आलाय. सामना सुरुवात. प्रणय पाटील स्ट्राईक एंडवरती. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्सने बॉलला कलेक्ट करतील. उचलून फेकी होईल. तत्पूर्वी एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. फेकी थोडीशी खराब झाली परंतु बॅकिंग त्या ठिकाणी मिळाले. याबरोबर एकच धाव. खातं ओपन झालं. प्रणयचं खातं ओपन झालं. टीम साई स्पोर्ट खारबाव संघाचं एक या धावसंख्येने. असं वाटलं प्रणयला की चौकार निघून जाईल परंतु बॉल स्टॉप झाला. त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर आतमध्ये ढकललं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीप मिड विकेटला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक दिनेश आहेत त्या ठिकाणी. दिनेशला आपण बघतायत एक जबरदस्त फिल्डर आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि टिवरी स्पोर्ट टिवरीमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त ऑलराऊंडर खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. प्रणय पाटीलचं खातं ओपन झालंय. आता स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर हर्षल यांना आपण बघतायत. यस जी क्रेटा आहे ब्लॅक कलरची प्लीज तिथून ती साईडला घेते तर बरं होईल कारण की जे काचेचे रिफ्लेक्शन आहेत ते बॅटरच्या डोळ्यावरती पडत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त केले. पुढचा बॉल प्रसाद तयार. ऑप्स्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉल खेळलेत. फलंदाज पाहायला मिळतात स्ट्राईक एंडवरती मिस्टर हर्षल. खरं तर या मैदानावरती आपण पहिल्याच मॅचमध्ये भरपूर धावा बनल्या गेल्यात आणि कौतुक याही गोष्टीचं केलं जाईल. या पुढचा बॉल ड्राईव्ह केला. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला थोडेसे फंबल झालेत. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक धाव प्राप्त केली जाईल. 5 सिंगल डबलने धावफळक हलत राहणं ही एक गरजेची गोष्ट आहे आणि तेच या ठिकाणी करत असताना टीम साई स्पोर्ट खारबाव चे दोन्ही बॅटर षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावाच्या फटकावरती 2 चांगली सुरुवात केली. या पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. बॉलला उडवले पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणय पाटीलचा वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. पाटीलला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही आहे हीच त्याची खासियत आहे. षटकार ठोकला प्रणयच्या बॅटमधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला लॉंग चेस पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. आता मात्र फलंदाज प्रणयच्या बॅटमधून. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावाधा फटकावरती 12 लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट खारबाव या टीमला आपण बघतायत. एक बलाढ्य संघ म्हणून नेहमीच एक गावपेक्षा फॉरवर्डमधून या संघाला आपण पुढे येताना आपण पाहिलंय आणि प्रणय पाटील नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. जास्तीत जास्त उत्कृष्ट फलंदाज. अगदी जर पाहिलं गेलं तर म्हणतो सिरीजचे किताब ज्याच्या नावावरती आहेत असा फलंदाज स्ट्राईक एंडवरती तडफदार कामगिरी या मॅचमध्ये करतोय. 2 बाईक देखील त्याच्या नावावरती आहेत आणि एक चांगली गोष्ट खरं तर जर पाहिलं गेलं तर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही मॅचेस खेळाल तेवढा अनुभव तुमच्यावरती वाढत जाईल. जुचंद्रच्या मैदानावरती अजून देखील ती बॅटिंग आठवते. उलटच बॉल आहे. इथे फटका चांगला आहे. मनगटाचा वापर केला पुरेपूर. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार.
एक भव्य दिव्य आयोजनाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज, या संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात SK स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन ट्रॉफी आहेत, किंग ट्रॉफी आहेत आणि याच ट्रॉफीसाठी प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित होईल. प्रयत्न त्यांनाही करावे लागतील या ट्रॉफीजपर्यंत पोहोचण्याचा, परंतु त्या अगोदर जर पाहिले गेलं तर प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी पराभूत करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आज सगळ्यांना प्राधान्य दिलं, एक संघ कुठला ठरेल जो फायनलच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर अंतिम 3 पोचला जाईल, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. एकापेक्षा फॉर्मॅटमधून जर पाहिलं तर 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर तिसरा दिवस संडे फंडेचा कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतीलच. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या धावफटकावरती बिनबाद नाबाद जिंदाबाद 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता टिवरीचा एक जबरदस्त खेळाडू प्रताप भोईर षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर होता, हेच पाहिलं, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. प्रताप भोईरने देखील जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, त्यानंतर जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने खेळल्यात, अनुभव त्याच्याकडे देखील आहेत. आणि जवळपास जर पाहिले गेलं तर टिवरी गावासाठी त्याने भरपूर वर्षे क्रिकेट खेळले, एक चांगली गोष्ट पाहायला मिळते आपल्याला. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल इथे फाटका हवेत आहे, मागे कोणी नाही आहे, खाली क्षेत्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग लेगचे वेगाने, तत्पूर्वी विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. बॉलपर्यंत पोहोचलेत, सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. इथे चुकीची कॉलिंग होती ती म्हणजेच प्रणयची, परंतु शेवटच्या क्षणाला बॅटर हर्षने लक्ष दिलं त्यावरती आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्या जातील. त्यामध्ये 3 धावा आणि 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 20च्या घरामध्ये. ही प्रणयची खासियत राहिले, नेहमीच ज्याच्या वेळेला संधी मिळते त्याला संधीचं सोनं तर करत असतो. लक्ष नव्हते या ठिकाणी बॅटरचा, परंतु लगेच प्रणय धावत सुटले आणि त्यानंतर जर पाहिले गेलं तर हर्षलने ती रन कंप्लीट केली. 20 धावा फटकावरती सुरुवात चांगली झाली. 4 ओव्हरमध्ये या मैदानावरती तुम्हाला 50च्या पलीकडे 60 पर्यंत पोहोचायचंच आहे, कारण की हे मैदान जर पाहिले गेलं तर पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं धावसंख्या वेगाने वाढत गेली. अगदी जर पाहिलं गेलं तर 60+ धावसंख्या 67 धावा या विजयाकरिता लक्ष ठेवलं होतं. त्या धावा कुठेतरी चेस होताना दिसले नाही आहेत. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा. प्रणय नाराज झाल्या फटक्यावरती. स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते जर पाहिलं गेलं तर फसवलं गेलंय. प्रणयला याबरोबर एक सिंगल प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 21 धावा 21. ऑफस्टिकच्या बाहेर चप्पल झाले, पाहिलं, निहाळलं आणि बॉलला फेकून दिले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज हर्षलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटका. पण 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. आजच्या वेळापत्रकातील दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट खारबाव त्यांची विपक्ष टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. या पुढचा मॅच जॉली स्पोर्ट कामतगर आणि त्यांच्या विपक्षात अर्णव 11 खारबाव. दोन्ही टीमने रेडी राहायचं. लक्षात ठेवा या पुढचा मॅच टॉससाठी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पोहोचायचं आहे. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर ग्रॅपची जी ग्रीप असते ती सुटले आणि इथे फनी मुवमेंट पाहायला मिळतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावली जाईल, मंदावली जाईल. 27 धावा या धावफटकावरती पाहायला मिळत आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रताप तयार, समोर टाकलाय, उडवण्याचा प्रयत्न, हवेत खेळलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत बॉल मागे, परंतु इथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. इथे कॅच जर पकडले असते तर कदापि धावा वाचल्या असत्या जवळपास 3. या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर पोहोचते. स्कोर कार्डवरती जुळल्या जातील. 30 धावा धावफटकावरती लागल्यात. 20 नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील
या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडवरती प्रणय पाटील. 1 टू गो. स्विच हिट खेळलाय, चांगला फटका खेळलाय. इथे जर पाहिलं गेलं तर चांगलं टायमिंग जोडवलं बॉलवरती आणि बॉलला सीमारेच्या पलीकडे पाठवलंय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतच बॅटिंग करत असताना साईड स्पोर्ट खारबाव या संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते विदाउट लॉस 34 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. समाप्तीनंतर धावा धावफटकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना साईड स्पोर्ट खारबाव संघाच्या अर्थात जर पाहिले गेले तर 34 धावा. त्यामध्ये प्रणयने जर पाहिलं तर 3 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून आतापर्यंत 6 बॉलमध्ये 20 धावा ज्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 13 धावा करता हर्षल. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत तरी सुरू आहे आणि तो यशस्वी प्रयत्न मी तर म्हणेन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. जितू पहिला बॉल ओव्हर दी विकेटने टप्पा थोडासा लांब ठेवला. अपील इथे लाऊड होती ती म्हणजेच प्रतापची आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता जरूर केली जाईल. जितू एक मीडियम पेसर गोलंदाज आहेत आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जितूची ओळख ही सातत्याने आपण पाहत असतो. चांगले क्रिकेट त्यांनी देखील खेळले टिवरी गावासाठी. आज एकापेक्षा फॉरवर्डमधून खेळण्यासाठी जबरदस्त कामगिरी त्याला करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे खराब बॉल पाहायला मिळतो. यष्टीरक्षक चांगले यष्टीरक्षक करतोय आणि इथे पंचांच्या इशाऱ्याला वाईट बॉल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे देखील पंचाने देखील दगीत दिली. ती म्हणजे गोलंदाज जितूला सुरुवात थोडीशी जर पाहिले गेलं तर जरूर धावसंख्येने दिली टीम टिवरी संघाने, परंतु आता शेवट चांगल्या कमी धावसंख्येने त्यांना द्यावाच लागेल. पुढचा बॉल. ओहो, इथे मागे खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक आहेत शॉट थडम्यांचे. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल लेग बाईच्या स्वरूपात. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरून पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 36 धावा 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक आपण तिसरं बघतायत आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत जर पाहिले गेलं तर 2 चेंडूचा खेळ गंभीर झाला. पुढचा बॉल जितू तयार. स्ट्राईक एंडवरती प्रणय. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला डीप मिड विकेटला वेगाने. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. धक्का लागेल पहिला साई स्पोर्ट खारबाव टीमला आणि परतावं लागेल हर्षलला. डगआउट सेशन आहे. मैदानाच्या आतमधून गेल्यात. त्या पोलला जर लागला तर कुठल्याही प्रकारचा डेड बॉल नसणार आहे. त्या बॉलवरती तुम्हाला धावून पळून पूर्ण करायचे आहेत. त्या पोलला लागून जर चौकार गेले तर चौकार असेल. ही दखलता प्रत्येक खेळाडूने घ्यायची. प्रत्येक मॅचला ही सूचना आम्ही पुरवणार आहोत. जर बॉल जर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये गेला स्टॉप झाला तर तिथेच तो बॉल संपून जाईल. लक्षात ठेवा. सूरज पाटील आलेत. बाहुबली या नावाने भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाले आणि तशी कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने राहिले. वाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. एक धाव
पण त्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. धावा फटकावरती लागल्यात 38च्या घरामध्ये 38. पुढचा बॉल, या पुढचा बॉल सूरज पाटील बाहुबलीच्या बॅटमधून एक लॉंग सिक्सर, 6 धावा, षटकार. फटका खेळला. पहिलाच बॉल खेळत असताना सूरजने तर या बॉलला भरपूर दूरवरती पाठवले. विचार विनिमय या ठिकाणी केले जातात. क्षेत्ररक्षण करणारा संघ टिवरी स्पोर्ट टिवरी प्रकाश आहेत एका बाजूला, ज्यांना भरपूर अनुभव आहे. आता 40+ क्रिकेट खेळतात, परंतु जर पाहिले गेलं तर एक गवेकच्या फॉर्मॅटमधून टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना नेहमीच आपण पाहिलं प्रताप भोईर देखील आपण बघतायत. भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव शेअर करण्यासाठी या ठिकाणी जिथपर्यंत पोहोचले. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 44. या पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एक सिंगल कंप्लीट केले, थोडेसे फंबल जाईल, दुसरी धावेसाठी पलटले नाही आहेत. एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरून पोहोचते. स्कोअर कार्डवरती 45 धावा धावफटकावरती लागले. षटक क्रमांक आपण बघतायत 3रं आणि 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. या पुढचा बॉल हवेत खेळलाय आणि इथे जर पाहिलं गेलं तर बॉल सीमारेच्या पलीकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा हा उत्तुंग षटकार फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅटमधून. खेळाडूंचं सर्व आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना साईश खारबाव या टीमची धावसंख्या धावफटकावरून पोहोचते. 51 धावा धावफटकावरती लागले गेलेत. चला, जॉली बॉयज कामतगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्णव 11 खारबाव, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या प्लीज. या 4थ्या ओव्हर नंतर लगे आपण टॉस करणार आहोत. अष्टपैलू खेळाडू आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. दिनेश यादव, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांनी टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या माध्यमातून केले. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर प्रतिस्पर्धी संघाचा बाहुबली अर्थात सूरज पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा त्याच्या बॅटमधून. प्रणयने आतापर्यंत 8 बॉलमध्ये 27 धावा केल्यात. सुरुवात चांगली करून दिली प्रणयने आणि त्याच कारणाचं धावसंख्या ही वेगाने वाढत राहिली. धावा धावफटकावरती 51 झालेत. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिले तर 68 दाखवतोय. पाहूया मॅचमध्ये किती धावा बनतील, त्याहून अधिक की त्याच्या आतमध्ये रोखलं जाईल. पहिला बॉल घेऊन दिनेश तयार. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने हेलिकॉप्टर उडवलाय. प्रताप या बॉलला फक्त पाहत राहिले. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करणारा एक बेधडक एकदम कडक षटकार. आक्रमण केल्या बॉलला आणि बॉलला पाठवले गेले सीमारेच्या पलीकडे. षटकार आलाय. सूरज या सर खऱ्या कारणांसाठी ओळख त्याला मिळाले. संपूर्ण भिवंडी परिसर असो आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे खराब लाईन पाहायला मिळते. पंचांचा वाईटचा इशारा आलाय आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. आणि गेल्याही ओव्हरमध्ये जर पाहिले गेले तर जितून तशा पद्धतीचा बॉल टाकला होता. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर जर पाहिलं तर वाईट 1 बाउन्सच्या स्वरूपात दुसऱ्याच बॉलवरती पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफटकावरून पोहोचते. स्कोर कार्डवरती 58 धावा. या पुढचा बॉल इथे मागे निघून जाईल. धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉल, नो +4 अवंताच्या स्वरूपात 5 धावा बेनिफिट झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला.
15च्या पलीकडे प्रत्येक गोलंदाजाने धावा खर्च केलेले आहेत. या षटकात जर पाहिले गेले तर 11 धावा खर्च केल्या. फ्री हिटचा बॉल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. स्ट्राईक एंड वरती सूरज आपटून टाकण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे कारण की बॅकअप त्या ठिकाणी मिळाले. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती ते म्हणजेच 65 धावा धाफडगाववरती लागल्या गेल्यात आणि पंचाने नो बॉलचा इशारा केलाय. येस, नो बॉल कुठल्याही प्रकारचा फिल्डर आपण चेंज करू शकत नाही आहे. हा आपण नियम पाहिला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तेच त्याचं उल्लंघन करत असताना इथे जर पाहिलं गेलं तर नो बॉल पंचाने घोषित केलं. फ्री हिट कंटिन्यू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या पुढचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे आणि बॉल फरार. चेंडू सीमा रेषे पार. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांसाठी चौकार. इथे जर पाहिलं गेलं तर चौकार आलाय. धावसंख्या धाफडकावरती 70 झालंय. भरपूर धावा खर्च केल्यात या षटकामध्ये दिनेश यादव या गोलंदाजाने, कारण की अपेक्षा त्याच्याकडून भरपूर होत्या. कमीत कमी धावा तो खर्च केले, परंतु तसं न पाहता या ठिकाणी जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. जॉली बॉईज कामतगर आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर अर्णव 11 खारबाव. सर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या पोचा मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर आपण टॉस करणार आहोत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धाफडकावरती 70. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केलेल्या आहेत दिनेश यादव गोलंदाजाने. पुढचा बॉल. दिनेश तयार. या पुढचा बॉल आक्रमण केले आणि इथे सूरज पाटीलचा तडाखा. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. भूमिका अदा करत असताना आपण पहिला पाटीलला पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आत सूरज आले आणि सूरज ज्या कारणासाठी ओळखला जातो सिक्सर किंग, बाहुबली आणि जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत करतोय. संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते म्हणजेच 76 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. एकबाईच्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते ते म्हणजेच 77 धावा. 77 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टिवरी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जर पाहिलं गेलं तर साई स्पोर्ट खारबाव संघाला आपण मैदानाच्या बघतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत या दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा होता. फाईन लेगला बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून झाली. त्याला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. कमबॅक केले या षटकामध्ये दिनेश यादव या गोलंदाजाने. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या धाफडकावरती 77. शेवटचा बॉल. आक्रमण केले या बॉलवरती. बॅटला अगदी जर पाहिलं गेलं तर स्विंग चांगला होता. मिडल केलं बॉलला आणि पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. शेवटकर प्रथमचा बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या धाफडकावरती 83 धावा दिल्या आहेत. 24 बॉलमध्ये करायच्या आहेत. 84 धावा. टीम टिवरी स्पोर्ट टिवरी.
रोशन आणि सचिनकडे जास्त अपेक्षा आहेत. आणि कसं वाटतं इथलं आयोजन पवन बॉईज पवनचं? नक्कीच पहिल्यांदा खेळतोय, चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुझ्यासाठी महत्त्वाचा होता, हो नक्कीच होता. म्हणजे टॉस जिंकलास तर काय घेतलं असतं तू? फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे फिल्डिंगच झालेली आहे. आणि काय वाटते की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि जॉली स्पोर्ट कामतगर जो संघ येत असतो त्याच्यामध्ये बदल काय आहे या वर्षामध्ये? कारण तुम्ही ह्या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा आले आणि जिंकून सुद्धा गेलेले आहेत. हो संघ तोच आहे, फक्त मोत्याला खेळत नाही. ओके. आणि कसं वाटते यंदाचं आयोजन? आयोजन खूपच भारी केलं आहे. प्रत्येक वर्षी चांगलाच आयोजन करत असतात ते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. अँड रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकला तो अर्णव इंटरप्राइजेस खारबाव टीमने आणि प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. चला, पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या, ते म्हणजेच 83 धावा आणि 84 धावांचा आता पाठलाग करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला. त्यांच्याकडे देखील हर हुन्नरी फलंदाज आहेत. त्यामध्ये प्रसाद भुते आहे, ज्याच्या नावावरती एक शतकवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, अर्धशतकांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, तो प्रसाद भुते. प्रताप देखील आहेत, चांगले चांगले बॅटर आहे. प्रकाशला देखील आपण बघणार आहात, भूमिनीतला देखील आपण बघणार आहात, चांगले बॅटर आहेत. सूरज देखील आहेत त्या टीममध्ये. पाहत कशा प्रकारची बॅटिंग होईल. या मॅच धावतं विवरण घेऊन सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंतजी पाटील सर. 24 बॉलमध्ये करायचे आहेत 84 धावा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुषार सोनावणे. वेलकम विशाल भोईर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. पवन बॉईज पवन आयोजित पवन बॉईज ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. ही दुसरी मॅच आपण बघतो. पहिली मॅच आपण बघितलं तर एकतर्फी जिंकली होती ती टीम 94 कामन टीमने परास्त केलं होतं ते गोखिरा टीमला. आणि ही दुसरी मॅच आपण बघतोय साई स्पोर्ट खारबाव टीमने धमाकेदार बॅटिंग केली आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा बनवलेल्या आहेत. त्या 83 धावा 4 ओव्हरच्या षटकामध्ये आणि 84 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. जवळजवळ प्रत्येक ओव्हरमध्ये 21 रनच्या सरासरीने बॅटिंग करायचे आहे, तर नक्कीच थोडंसं कठीण जाईल असं मोठ्या लक्ष्याचं. ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करता त्यावेळेस तुमचे सुरुवातीचे 2 ओव्हरमध्ये चांगला स्कोअर येणं फार गरजेची गोष्ट आहे. ध्रुवतारा टिवरी टीम ला सुरुवात चांगली करावी लागेल. इनिशियल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, तरच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल टिवरी टीम. टिवरी स्पोर्ट टिवरी विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. आणि आज 2 टीम खारबावमधून आपल्याला खेळताना दिसतील. एक टीम ज्याने चांगलं प्रदर्शन पहिलं बॅटिंगमध्ये केलेली आहे, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं. याच्यानंतरची तिसरी मॅच असेल नेहाल पाटील बॉलिंग साठी येतोय. प्रसाद भोते आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रकाश पाटील. ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि 3 फिल्डर 30 सकलच्या बाहेर असतील, ज्यामध्ये एक मिड विकेट आहे, थोडंसं वाईडिश मिड विकेट. त्यानंतर आपण बघतो एक लॉंग ऑन आणि एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दिसतो आपल्याला. आणि बाकी फिल्डर 30 सकलच्या आतमध्ये मोनिश तरे आपल्याला दिसतो विकेट किपर. आणि त्याच्या मागे 2 फिल्डर, एक शॉट फायनल, एक शॉट थर्डमॅन. पहिला बॉल निहाल पाटील घेऊन जातोय प्रसाद भुटेसाठी. एक फिल्डर आपण बघतो बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आहे, एक कव्हरच्या दिशेने फिल्डर दिसतोय, एक मिड ऑफ दिसतो आपल्याला. त्यानंतर स्कोअरलेसच्या दिशेने एक फिल्डर 30 सकलच्या आतमध्ये. ही फिल्डिंगची व्हीव रचना आहे प्रसाद भुतेसाठी. पहिला बॉल राऊंड विकेटचा मारा. ऑन साईडला केला होता पहिलाच बॉल आपण बघितला. अतिशय चांगली डिलेव्हरी, गती चांगली मेंटेन केली निहाल पाटीलने. अतिशय एक चांगला गोलंदाज म्हटला जातो निहाल. बॉलिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर बॉलिंग लाईनअप सुद्धा अतिशय चांगली आहे. अक्षय पाटील आहे, त्यानंतर सूरज आहे, निहाल आहे, आदित्य आहे. राऊंड विकेट. ह्या वेळेला चांगला फटका जरूर आहे. बॉडीला रोल केला आणि बॉलला पाठवलं डीप स्कोर बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
ओपन करतोय फलंदाज प्रसाद भोते आणि टीमचा सुद्धा खातो ओपन करतो. ऑफ दी मार्क होतोय प्रसाद भोते. तेवढी ताकद नव्हती मात्र गॅप चांगला शोधला. स्कोअर लेगचा फिल्डर होता त्याच्या डाव्या बाजूने हा फटका खेळला होता आणि या चौकार संपादन करतोय प्रसाद भोते. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. साईडला पुन्हा एकदा खेळायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय. डाऊन डी लेग हा बॉल होता. वाईटचा इशारा पंच विशाल नाईक सर आहेत. या मॅचसाठी आपण बघतो पंच विशाल नाईक सर यांना मोंटी सर हे दोन पंच आपल्याला दिसतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने निहाल. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता होईल का? इनफिल्डचा फिल्डर थोडासा बाहेर निघतो. वाईट मिड विकेटच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतोय हर्षल शिवारी आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती प्रसाद भोते याची. पहिला गडी बाद होतोय टिवरी स्पोर्ट टिवरी टीमचा. प्रसाद भोते इज आउट. मध्ये फेकायचा आहे. नवीन बॅटर येतोय प्रताप भोईर येतोय. एक अप्रतिम असा बॅटर जबरदस्त बॅटर आहे. मॅच बॉल आलेला आहे. एक विकेट निहाल पाटीलच्या नावावर जाते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रत्येक षटकामध्ये 21च्या सरासरीने बॅटिंग करायची ही मॅच जिंकण्यासाठी. खूपच मोठं आव्हान ठेवलेलं आहे. 84 रनचं आव्हान 4 षटकामध्ये पेलवणं थोडंसं कठीण जाईल मात्र अशक्य नाही आहे. सुरुवात जर झाली चांगली तर नक्कीच. मात्र आत्तापर्यंत बघितलं तर 3 बॉलमध्ये 5 रन धावपलकावर लागलेले आहेत आणि एक गडीसुद्धा बाद झाले. ज्या फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा होत्या तोच प्रसाद भोते या ठिकाणी लवकरात लवकर बाद झाले. फक्त एक चौका ठोकला आणि एक मिस टाईम शॉटने हर्षल शिवारीने अतिशय चांगला कॅच घेतला आणि निहाल पाटीलच्या गोलंदाजीवर बाद होताना दिसला आपल्याला तो प्रसाद भोते. पमनचं ग्राउंड जर आपण बघितलं नक्कीच हे आपल्या परिसरामधलं एक चांगलं ग्राउंड म्हटलं जाईल आणि पहिलं असं ग्राउंड आहे ज्या ग्राउंडवर आपण बघतो एक मोठा रंगमंच एक मोठा स्टेज परमनंट मानला जातो. असं कामांमध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याचं श्रेय जाते पोमन बॉईज पोमन, त्यानंतर पोमन मास्टर अँड ग्रामपंचायत पोमन यांचं चांगलं सहकार्य लाभलं हे ग्राउंड बनवण्यासाठी, हे स्टेज बनवण्यासाठी. समोर जर आपण बघितले ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसते म्हणजे कामन दुर्ग, त्यानंतर एक डाव्या बाजूला गावदेवी मातेचं मंदिरसुद्धा आपल्याला दिसते. निहाल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. प्रताप भोईर आहे. ही जोडी टिकणं फार गरजेची गोष्ट आहे टिवरी टीमसाठी. हो यावेळी सॉफ्ट स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणामध्ये लेट कट करायचं होतं मात्र चुकतो फलंदाज. डॉट बॉल जातोय. चांगला कमबॅक केले चौकार लागल्यानंतर आणि एक व्हाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाज निहाल पाटीलने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निहाल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बघितलं आपण असं वाटलं की मंकट विकेट घ्यायचं होतं का. बघितलं थोडंसं पुढे जात होता प्रकाश. निहाल
पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय निहाल. ओ ह्या वेळेस बॉल जातो शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली होते, फक्त एकच रन मिळते. थोडीशी इनसाइड एज लागली होती आणि हा बॉल गेला होता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 6 रन्स आणि या सिंगलने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज प्रताप भोईर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातो. राईट हँडर बॅटर आपण बघतोय. स्ट्राईक हँडला येतोय प्रकाश पाटील. अतिशय जबरदस्त फलंदाज म्हटला जातो. 40+ मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आणि ओपन क्रिकेटमध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी सध्या आपण बघतोय त्याची. ओ ह्या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. डॉट बॉल जातोय. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 84चं टार्गेट चेस करत असताना टिवरी टीमचा स्कोर झालेला आहे फक्त आणि फक्त 6 रन्स. आणि उर्वरित जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर शेष. 3 ओव्हरमध्ये आणखीन 78 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 26च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 1 ओव्हरमध्ये कमीत कमी 4 षटका ठोकावे लागतील ही मॅच जिंकायची असेल जर टिवरी टीमला. खूपच मोठं टोटल उभं केलेलं आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 67 टार्गेट 4 ओव्हरमध्ये दिलं होतं. ते डिपेंड केलं होतं कामनच्या टीमने. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये एक भव्य मोठं टार्गेट ठेवलेलं आहे 84 रनचं आणि ते चेसिंग करत असताना नक्कीच थोडंसं संकटामध्ये दिसतोय आपल्याला टिवरी टीम. अक्षय पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्मर आहे अक्षय पाटील. आपल्या परिसरामध्ये कामन परिसरामध्ये जबरदस्त कामगिरी अक्षयच्या नावावर आहे. मागील काही वर्षामध्ये जर आपण बघितलं अक्षयने चांगली गोलंदाजी केलेली आहे, चांगली बॅटिंग सुद्धा केलेली आहे. खासदार चषकमध्ये मला वाटते उत्कृष्ट बॉलर ठरला होता काही वर्ष अगोदर याच कामन परिसरामध्ये. मागे बघितलं आपण टीम 94 ट्रॉफी झाली होती. ते ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी अक्षयच्या माध्यमातून झाली. मात्र काही कारणास्तव त्यांचा संघ मागे गेला. नागल्या परिसरामध्ये सुद्धा चॅम्पियन ठरली होती मागच्या वर्षामध्ये. ओ या वेळेला आपण बघितलं अतिशय चांगली डिलिव्हरी अक्षयची. जबरदस्त गोलंदाज आहे जी आशिया ग्राउंडवर नाईट टुर्नामेंट झाली होती त्रिमूर्ती ट्रॉफी, ज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं संतोष भुवन टीमला पराजित करत असताना चॅम्पियन ठरली होती त्रिमूर्ती ट्रॉफीमध्ये. साई स्पोर्ट खारबाव टीम मागच्या सीझनला अतिशय फॉर्ममध्ये होती साई स्पोर्ट खारबाव टीम. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आडव्या बॅटने खेळला जातोय. हा बॉल येतो काउकानाच्या दिशेने. फिल्डर डीपमध्ये आहे. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर हर्षल शिवारी. फक्त एकच रन मिळते. आउटफील्डमध्ये अतिशय चांगला फिल्डर दिसतोय हर्षल शिवारी. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 7 रन 7. सिंगलने कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये साई स्पोर्ट खारबाव टीमवर. मोठे फटके यावे लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये हायलाइट्स बॅटिंग केली होय त्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल टिवरी टीमच्या फलंदाजांना. खास करून प्रकाश पाटील आणि प्रताप भोईर या दोन्ही फलंदाजांना टिकावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी स्ट्रेट उभा होता असं वाटते प्रणय पाटील. वंडर बॉय ऑफ खारबाव म्हटलं जाते त्याला. अप्रतिम बॅटिंग केली आज प्रणयने. तब्बल 33 रन 10 बॉलमध्ये ठोकले. त्यानंतर 8 बॉलमध्ये 29 रन बनवले सूरज बाहुबली पाटील याने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा राईट हँडरसाठी. मिस टाइम आहे फटका. मात्र बॉल येईल वाईडिश लॉंगॉनला. चांगली फिल्डिंग होते. प्रणय पाटील फ्रेममध्ये आला होता. चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन मात्र मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 8. एक कंप्लीट टीम म्हटली जाते साई स्पोर्ट खारबाव, ज्या टीममध्ये चांगले बॉलर्स चांगली बॅटिंग लाईनअप आहे. प्रताप इज ऑन स्ट्राईक. प्रतापसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अक्षयचा. ओ चांगला फटका आहे. उचलून गेल्या बॉलला आणि पाठवून दिलाय काउकानाच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार प्रताप बोरच्या बॅटमधून तो हा धमाका. मिळालं ते बॉलला पाठवून दिलं षटकारासाठी. इनिंग मधला येतोय.
मारावे लागतील. फाईन केलाय, नाही अडवू शकणार कुठलाही फिल्डर. बॉल निघून जाईल बाउंसच्या बाहेर. 4 रनसाठी चौका. लॉस ऑफ 1 विकेट. टिवरी स्पोर्ट टिवरी टीम. अक्षय पुन्हा एकदा आपटून टाकला या वेळेला आणि पंचांचा इशारा काय वाईटचा आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातो. उंची आहे अक्षयची आणि अक्षय उंचीचा फायदा घेताना दिसतोय. गोलंदाजीमध्ये गती चांगली आहे. यावेळेस मात्र बाउन्स केला बॉलला जास्त आणि त्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा. एकाने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वर. 19. लॉस ऑफ 1 विकेट. ओ वाट शॉट. जबरदस्त फटका. प्रॉपर कनेक्शन आहे आणि हा क्लास आहे प्रताप भोईरचा. बॉलला पाठवले सरळ बाउंडच्या बाहेर. षटकार. पाटील आले. तिसरा षटक घेऊन येतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे आदित्य म्हात्रे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय साई स्पोर्ट खारबाव टीमचा. 59 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच जवळजवळ आणखीन 10 षटका ठोकावे लागतील. 12 बॉलमध्ये ही मॅच जिंकायची असेल तर टिवरी स्पोर्ट टिवरी टीमला. पहिला बॉल आदित्य म्हात्रे थोडासा सराव करताना आपल्याला दिसतोय. डीपमध्ये फिल्डिंग जर आपण पाहिली, लॉंग लेगला फिल्डर आहे. डीप स्कोअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन दिसतोय. लॉंग ऑफ थोडासा स्ट्रेटिश आहे. त्यानंतर एक स्वीपर कव्हर आपल्याला दिसतोय. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर सुद्धा आहे. त्यानंतर सर्कलमध्ये आपण पाहिलं तर एक शॉट फाईन, एक शॉट थर्डमॅन. विकेट किपर मनुष तरीच्या मागे 2 फिल्डर आपल्याला दिसतात. पहिला बॉल चांगला फटका आहे जरूर. हा बॉल जाईल का? डीप स्कोअर लेगला फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. स्वागत केलंय आदित्यचं षटकाराने. आपटून टाकण्याचा प्रयत्न. ह्या वेळेस पंच वळतात, आमच्याकडे इशारा करतात की हा वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेर सुद्धा होता, बाउन्स होता. अतिशय खराब बॉल टाकतोय बॉलर आदित्य म्हात्रे. असं वाटते की षटकार लागल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये बॉलिंग करतोय की काय. मात्र अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल प्रकाश आणि प्रताप याला. ओ टॉपेच लागले या वेळेला. बॉल जाईल मागे. फाईन लेगचा फिल्डर होता, चांगला जज केलं आणि चांगला कॅच घेतला पवनने आणि अशा प्रकारे विकेट जाते ती प्रकाश पाटील याची. हा दुसरा फलंदाज बाद होतोय टिवरी स्पोर्ट टिवरी टीमचा.
क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी येतोय फलंदाज भूमित येतोय. एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतो आदित्य म्हात्रे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. हा बॉल सुद्धा वाईड आहे. पंच विशाल नाईक सर आम्हाला इशारा करतात आणि हा आणखीन एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 33 रन 33. षटकार लागल्यानंतर वाईट, त्यानंतर कमबॅक विकेट आली होती. मात्र पुन्हा एकदा एक वाईट बॉल टाकतोय बॉलर आदित्य म्हात्रे. फटका तर चांगला आहे आणि गॅपमध्ये सुद्धा आहे. जाईल का? यस, जातोय. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 37 रन्स. हो, आणखीन एक चांगला फटका जरूर आहे. लोअर फुल टॉस बॉल होता. ताकद थोडीशी कमी झोकली या फटक्यामध्ये. एकच रन फक्त मिळते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक मिळते प्रताप भोईर, ज्यांनी जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये अटॅक चढवला होता अक्षयवर. त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बॉल किती शेष आहेत? 8 बॉल शेष आहेत आणि जिंकण्यासाठी रन भरपूर हवे आहेत. आता मात्र अगदी मागे गेलेला आहे. या मॅचवर वर्चस्व आहे ते साई स्पोर्ट खारबाव या टीमचं. आदित्य म्हात्रे पुन्हा एकदा. फुल्लेंचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक वाईड. हा तिसरा वाईड या षटकामधला आदित्य म्हात्रेच्या. आतापर्यंत 3 वाईड बॉल टाकलेले आहेत आदित्य म्हात्रेने. पुढील मॅचसाठी रेडी राहायचे दोन्ही टीम. लक्षात घ्या, रितेश धुमाल आणि कंपनी, जॉली स्पोर्ट कामतघर अँड अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम. ओ, चांगला फटका आहे. अप्रतिम शॉट. बॉल जाईल डीप स्कोअर लेगला. बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 रनसाठी चौकार. ग्राउंड होते त्या ग्राउंडवर सुद्धा अशा प्रकारचा फटका षटकार ठोकला होता प्रतापने आणि त्याच प्रकारचा फटका फ्लिक शॉट पाहायला मिळाला प्रताप भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वर. आणखीन 41 हवे आहेत. यावेळेला ओव्हरपिच बॉल बॅटलिपला खाली घेऊन खेळला जातोय. वाडिश लॉंगांच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग जरूर करतो. फक्त 1 रन, 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 44 रन 44. आणि आत्ता 40 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे ते फक्त 6. 6 36 होऊ शकतील. 43 झालेले आहेत 1 ओव्हरमध्ये. ऋतुराज गायकवाड यांनी लगातार 7 बॉलला 7 षटकार ठोकले आणि एक नो बॉल पडला होता. नो बॉलवर सुद्धा षटकार ठोकला होता. नो बॉल प्लस 42-43 रन 1 ओव्हरमध्ये झालेले आहेत. तर त्या प्रकारची बॅटिंग, त्या प्रकारचे एखादा एक्स्ट्रा बॉल सुद्धा लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असा कारनामा केलेला एक फलंदाजाने. बॉलिंग ट्रॅकवर येतोय सोहम पाटील येतोय. सूरजनी बॉलिंग घेतली नाहीये कारण नितेश सुद्धा आहे. बॉलिंग लाईनअप चांगली आहे. 6 चांगले बॉलर आहेत. राऊंड विकेटनी पहिला बॉल. फटका चांगला आहे. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. 4 रनसाठी प्रताप भोईरने चौकार. आहे प्रताप भोईर. ओ, खोलवट टप्प्याचा बॉल बॅक क्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. पायाच्या समोरून चांगला फटका जरूर. तेवढी चांगली फिल्डिंग होते. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होतोय. मोनिश तरेच्या हातामध्ये. मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 50. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे टिबरी स्पोर्ट टिबरी टीमची. आणखीन
रन हवे आहेत ते 34 आणि बॉल शेष आहेत ते फक्त 4. औपचारिकता म्हणू शकतो आपण 4 बॉल पूर्ण करण्याची. सोहम पाटील हुक करायचं होतं ह्या बॉलला, लेग स्टंपच्या बाहेर होता, बाउन्स सुद्धा होता. वाईटचा इशारा पंच मोंटी घोडेकर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते 1ने. टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 51 रन्स. 51 लॉस ऑफ 2 विकेट. प्रताप भोईरने एकतर्फी किल्ला लढवलाय, 7 त्याला चांगली मिळाली नाहीये. हो यावेळेला चांगला स्टायलिश फटका, मात्र लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता आणि अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज प्रताप भोईर इज आउट. लॉंग ऑफच्या दिशेने चांगला जज, चांगलं संतुलन बनवलं. स्टायलिश फटका होता बघितला, ऑन दी ऑफ केलं होतं या बॉलला. आणि हे बघितलं फोटो पोस्ट सुद्धा दिली होती प्रताप भोईरने. मात्र हा बॉल लॉंग ऑफची एरिया क्लिअर करू शकला नाही आणि अक्षयने चांगला कॅच घेतला आणि पारी या ठिकाणी समाप्त होते प्रताप भोईर याची. आणि अशा प्रकारे हा तिसरा फलंदाज बाद होतोय. 3 बॉल अद्याप शेष आहेत. बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतोय, जितू पाटील येतोय नवीन बॅटर. सोहम पाटील जितूसाठी. ओ फुल लाईनचा बॉल बॅकफूटला थोडासा गेला बॉल खेळण्यासाठी. स्कोर लेगच्या दिशेने बॉल जातो डीपमधून. फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग जरूर, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलने टीमचं टोटल जाईल 52 वर. आणि पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये आपण बघतोय जी डिपेंड करणारी टीम आहे ती जिंकली. प्रथम बॅटिंग करणारी टीम जिंकताना आपल्याला दिसते या पुमन बॉयज पुमन ट्रॉफीमध्ये. ओव्हर द विकेट यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस्की हुक शॉट. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातो, फिल्डर धावतो, बॉल मात्र अडवू शकणार नाही. बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आहे त्यानंतर रेडी राहायचं जॉली स्पोर्ट कामतघर टीम, त्यानंतर अर्णव इंटरप्राइजेस टीम आपण रेडी राहायचं आहे. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. अंतिम बॉल अलॉंग द कार्पेट बॉल येतो मिड विकेटला. फिल्डर पुन्हा एकदा येतोय फ्रेममध्ये, चांगली फिल्डिंग आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती साई स्पोर्ट खारबाव टीमने. अतिशय मोठा विजय साई स्पोर्ट खारबाव टीमचा, जवळजवळ 26 धाब्याने हा विजय नोंदवलेला आहे. कॉन्ग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट खारबाव, कॉन्ग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील अँड कंपनी अँड हडलक प्रताप, हडलक प्रकाश, प्रसाद भूते अँड ऑल टीम टिवरी स्पोर्ट टिवरी. या स्पर्धेमध्ये तुम्ही जो भाग दर्शवला, प्रत्येक वर्षी आपण बघतो तुम्ही भाग दर्शवता. परशुराम पाटील आमचे अंपायर या ठिकाणी सपोर्टिंगसाठी आले होते, मात्र थोडेसे नाराज होऊन जातील कारण त्यांचा संघ पराजित झाला आहे. एक चांगले अंपायर सुद्धा आहेत परशुराम पाटील आणि हार्डलक परशुराम पाटील अँड ऑल टीम टिवरी स्पोर्ट टिवरी टीम. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? मॅन ऑफ द मॅच ज्याने अटॅकिंग सुरुवात केली, ओपनिंगला आला होता आणि नॉट आउट 10 बॉलमध्ये 33 रन बनवले तो आहे, ज्यामध्ये आपण बघितलं 3 चौका 3 षटका सुद्धा ठोकले होते. प्रणय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. प्रणय पाटील मॅन ऑफ द मॅच. प्रणय आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी. आणि जॉली स्पोर्ट कामतघर टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटिंगसाठी रेडी राहायचं आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव टीम आपण बॅटिंगसाठी रेडी राहा. प्रणय पाटील प्लेयर ऑफ द मॅच. मी विनंती करतोय देवेंद्र भोसकर यांना, केसीचे सल्लागार सुद्धा आहेत आणि एक चांगले क्रिकेट समीक्षक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते जी स्पॉन्सर झालेली आहे
प्रमन ग्रामपंचायतच्या सरपंच रत्नाप्रकाश देवलीकर आणि डॉक्टर प्रकाश देवलीकर समाज कल्याणाचे पालघर जिल्हाध्यक्ष यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील. कॉंग्रॅच्युलेशन प्रणय, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. तू अटॅकिंग बॅटिंग प्रत्येक वेळेस करत असतो, मात्र या ग्राउंडवर उतरल्यानंतर कशी वाटली पिच, कसं वाटलं ग्राउंड? नक्कीच गेल्या वर्षी देखील खेळलो, पण यावर्षी नक्कीच ग्राउंडमध्ये आणि आउटफील्डमध्ये खूप सुधारणा केलेली आहे आणि ते आम्हाला त्यांनी खेळायला बोलावलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. समोरची टीम ध्रुवद टिवरी टीम सुद्धा एक चांगली टीम आहे. ज्यावेळेस उतरले होते त्यावेळेस माइंडमध्ये काय प्रेशर होतं का तुमच्याकडे? नक्कीच प्रेशर आता काय नव्हता, परंतु पहिली मॅच बघितली, स्कोअर बनतोय आणि आम्ही ठरवलेलं का 50+ जाण्याचा नक्की प्रयत्न असेल आमचा. आणि कसं एन्जॉय केलं? नक्कीच खूप एन्जॉय केली स्पर्धा आणि अजून चांगले खेळत राहू आणि जिंकत राहू आणि एन्जॉय करत राहू. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हे होतं मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील, यांनी अटॅक